मैदान समोरून जाणारा संपूर्ण हायवे मागच्या वेळी आम्ही आलो तेव्हा स्टेज तिकडं होता, पण ते हे मात्र बरं केलं, स्ट्रेट आहे. म्हणजे कुठल्या प्रकारची फिल्डिंग प्लेस सांगताना कुठल्या प्रकारचं कॉन्क्लुडिंग होऊ नये. चला विकी आणि अक्षय पहिली दोन्ही मैदानामध्ये तैनात. यंदा 12 आहे का 12th मॅन? जर नसेल तर पेनल्टी आहे प्लीज. हो 12 आहे तुमचं ना, आहे ना? चला अतिशय दमदार आयोजन, क्रिकेटचा कुंभमेळा, क्रिकेटची मंदी आली, भन्नाट दमदार आयोजन. चैतन्य क्रीडा मंडळ खुटारी आणि फॉर्च्यून इव्हेंट यांचं हे बहारदार दमदार क्रिकेटचा कुंभमेळा. वॉर्ड नंबर 1चे हे 16 गावांचा समावेश ही साखळी स्पर्धा. 7 दिवस सप्ताह, क्या बात आहे. रविवारी काल्याचा कीर्तन आहे, सप्ताह नाही 24 टीम आहेत. अच्छा अच्छा. अतिशय शिस्तप्रिय स्पर्धा, वेळेचं टाईम मॅनेजमेंट इज परफेक्ट. भूषण पाटील संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगती पथावर प्रियांशी आणि ओम साई तळोजे मजकूर, दोन्हीही तळोजे मजकूरचे बघूया. जर त्यांचे मालक असतील त्यांना संघ मालक त्यांनी विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. आलेल्या पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान, अतिथी देव भव. तर श्रेयश के कमलाकर शेठ पाटील तळोजे मजकूर त्यांचे, आणि त्याच्यानंतर कमलाकर शेठ पाटील. अरे बाबा हे चालू करा ना, काय टाइमपास झालो तुम्ही. ते तुमच्या नाही, आमच्या ढुंगणाला परांडीट होणार. तुम्हाला काही नाही होणार, तुम्ही पेनल्टी घेऊन जाणार. येस गणेश पाटील आणि ज्ञानेश्वर पाटील असे संयुक्त आहे बघूया. त्यांची ही प्रियांश 11 ओम साई तळोजे मजकूर वन द टॉस डिसाइडेड टू फील्ड फर्स्ट. हा टॉस जिंकून त्यांनी पहिल्यांदा बॅटिंग घेतलेली आहे बघूया. चला प्लीज. अरे बाबा येस, आणि रतनबुवा फेम करण कालन यांचं इथं जोरदार आगमन. नाही नक्कीच. यस पहिला गोलंदाज तयार भूषण पाटील संघाच्या वतीनं पहिल्या षटक प्रगती पथावर बॉलिंग मार्क होता. या संघाचा पहिला मीडियम पेसर पाळीव गोलंदाज. पहिला चेंडू, पहिला डोस, पहिली मात्रा, पहिला रतीब, पहिला खुराक तयार. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, कव्हर पॉइंट, बॅकवर्ड गली, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, एक मिड ऑन, शॉर्ट मिड विकेट. पहिला चेंडू तयार, राईट आर्म होतं विकेट. आणि हा येस पहिल्यांदा आक्रमण, शॉर्ट पिच, अकोटा हाफ ट्रॅकर केलाय पोल, आणि हा पहिला दमदार सिक्सर बघा. वेल बिगन इज हाफ डन. सुरुवात चांगली तर काम तमाम. आणि विकी याचा हा दमदार स्ट्रोक, नेत्र दीपक फटका, पहिला दमदार अक्षय पाटील दमदार सिक्सर. संघाची धावसंख्या 6 वर बिनबाद 600. दमदार सुरुवात. CSK त्यांच्या विरोधात ओम साई, प्रियांश 11 कमलाकर शेठ पाटील त्यांचा हा संघ असेल बघूया. बॉलिंग मार्क व तयार भूषण पाटील. पुन्हा एकदा आक्रमण, यस अतिशय तकलादू मारा, अकोटा हाफ ट्रॅकर, पुन्हा एकदा शॉर्ट पे. अति जर गोलंदाजी तुम्ही केली तर नक्कीच फलंदाज अक्षय इज बॅटिंग ऑन 12 आफ्टर 2 लिलीज. 600चा स्ट्राईक रेट. दमदार सलामी, धुंद फुंद बेधुंद सुरुवात. पहिले चेंडूपासून आक्रमण, काउंटर अटॅक बाय अक्षय. अतिशय नेत्रदीपक आयोजन, जबरदस्त व्यासपीठ, भव्य दिव्य स्टेज, चांगलं क्रीडा संकुल, क्रीडा नगरी, चैतन्य क्रीडा मंडळ खुटारी आयोजित. त्याचे दमदार फॉर्च्यून इव्हेंट, राजेंद्रदा म्हात्रे यांची ही वेबसाईट. राईट आर्म राऊंड द विकेट. आणि हा यस आउटसाईड द्या. पुन्हा एकदा चेंडू पुश केला, टॅप केला आहे, बॅकवर्ड पंच बघूया. चेंडूला पॉईंटला 1 धाव मिळते. संघाची धावसंख्या झाली 13 वर बिनबाद 1300. दमदार सलामी, अफलातून सुरुवात. अक्षय इज बॅटिंग ऑन 13 नॉन स्ट्रगर विकी, 8 to get off the account, total squeeze 13 for known after 3 deliveries. माझ्या समवेत हिडोटणे गावचा एक जबरदस्त आवाज, करण कालन. आणि हा यस पुन्हा एकदा दिशाहीन होत म्हणून आउटसाईड द ऑफ. असं वाटलं होतं की बंद थोडा भरकटला होता. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. संघाची धावसंख्या 13 वर आपल्या 4 डिलिव्हरीज.
पहिले 2 चेंडू बघूया ओव्हर दी विकेट, नंतर राऊंड दी विकेट मात्र मारा चांगला आहे. अतिशय बहारदार आयोजन. वार्ड नंबर 1 16 गावांचा समावेश. त्यांची ही लीग स्पर्धा तब्बल 24 संघाचा समावेश. 16 गाव 24 टीम. ओहो यस स्विंग अँड मिस आउटसाइड द स्टंप. थोडासा बाहेर निघाला. पुन्हा एकदा डॉट डिलिव्हरी. जबरदस्त कमबॅक. लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो. धावसंख्या 13 वर. पहिल्या 3 चेंडूमध्ये 13. नंतर मात्र दमदार गोलंदाजी. जबरदस्त कमबॅक. पुनरागमन. राईट आर्म राऊंड द विकेट. ओहो यस पुन्हा एकदा अचूक टप्पा. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग. पहिलं षटक संपुष्टात. धावसंख्या 6 चेंडू 13 धावा. एकही विकेट नाही असं बॉलिंग ॲनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. पहिलं षटक संपुष्टात. 6 मध्ये कुठल्या तब्बल 13 धावा. ओम साई श्री गणेश CSK तलोजी मस्कर वन द टॉस डिसाइडेड टू बॅटिंग फर्स्ट. त्यांच्या विरोधात विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल व्हर्सेस अगेन्स्ट प्रियांश 11 ओम साई तलोजी मस्कर असे हे 2 बलाढ्य अव्वल दिग्गज मातब्बर संघामध्ये पहिली फाईट. चला नवीन गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्फत या संघाच्या वतीने दुसरं षटक प्रगती पथावर. कृष्णा. यस कृष्णा पाटील. पहिला भूषण पाटील नंतर कृष्णा पाटील. खरं तलोजी मजकूर गावामध्ये जास्ती मॅक्झिमम हे पाटील कंपनी आहे. गावंड आहेत आमचे राजबन. कृष्णा पाटील सिद्धी करवले. अच्छा अच्छा असे कॉकटेल आहे का? अच्छा अच्छा सगळं मिक्सिंग आहे. अर्धी गोवा अर्धी देशी. सिद्धी करवल्याचा हा गोलंदाज आहे. यस बॅटर इज ऑल्सो सिद्धी करवले म्हणजे करवले करवले. चला कृष्णा पाटील बॉलिंग मार्क होता या संघाच्या वतीनं पहिलं सांघिक दुसरं षटक प्रगती पथावर. बॉलिंग मार्क होता यार पहिल्या षटकात कुठल्या तब्बल 13 धावा. हो यस पुन्हा एकदा चांगला फटका बघूया. शॉट एक्स्ट्रा कॉल चेंडू जाईल. चांगला फटका. चेंडू खोदून काढला. एक धावामुळे संघाची धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. टोटल स्कोर इज मूव्हिंग 14 फॉर नन. विकी आणि अक्षय पहिला जोडा मैदानामध्ये तैनात. टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटिंग घेण्याचा जो धाडसी निर्णय घेतला आहे बघूया त्यांच्या पथ्यावर पडतोय की. कारण खद्यातील जास्तीत जास्त बघूया त्यांनी काहीतरी पिचचा अंदाज घेतला असेल. कृष्णा पाटील. ओहो स्विंग आहे बघूया. कॉट बिहाइंड सॉफ्ट डिसमिसल. अतिशय खराब फटका. तकला तो फटका. पहिल्या विकेटचं बदन. पहिला गडी गारद. अतिशय धावक गेल्या तब्बल म्हटते अक्षय पाटील. बॅक टू द डगआउट. त्यांची गठडी वळली गेली. पहिल्या विकेटचं बदन. पहिल्या विकेटची एक चीट. डीजे वाजवा. पहिल्या विकेटच्या पदानंतर बघूया वन डाऊनची एंट्री. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित फलंदाज विपुल भोईराच्या. नावं सांगा आडनाव सांगा जरा प्लीज. पेंदार. गाव सांगा नाव सांगा त्याचं कुळ आणि मूल. बरं की नाही. सगळं पिंड सगळं सांगा तरी चालेल. नाही काय कदाच लग्न वगैरे जमत असेल तर विचारतात ना आम्हाला हा पोरगा कोण दिसतो ना कधी कधी. हो यस पुन्हा एकदा 11 जणांनी खंडाचा प्रयत्न. पुन्हा एकदा चिवडे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग आणि ह्या सेकंड विकेट कोलॅप्स. हेमन आल्या आल्या परतीचे दोर कापल्या गेल्या. अतिशय निराशाजनक कामगिरी. दुसऱ्या विकेटचं बदन. पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा. नंतर माझं पडझड वाताहात.
राजे म्हटलं की मजकूर. किरण राजे फ्रॉम तलोजे मजकूर. समोर सिद्धी करवल्याचा हा कृष्णा पाटील. हॅट्रिक क्या बाल. 2 चेंडूमध्ये 2 विकेट. दमदार गोलंदाजी. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॉलिंग इज हॅट्रिक. राईट आर्म डाऊन द विकेट. ओहो वेगाने चेंडू निघाला. काय दमदार गोलंदाजी. अप्रतिम मारा. टिचून मारा. भेदक मारा. आउटसाइड द ऑफ गॅदर केले यष्टीरक्षक. संघाची धावसंख्या फक्त 14 धावा. फक्त भूया. काय जबरदस्त बॉलिंग अटॅक केला. 5 चेंडूमध्ये फक्त दिली 1 धाव. काय दमदार गोलंदाजी. व्यावहारिक अफोर्डेबल बॉलिंग अटॅक बाय कृष्णा मडवी. अहो यसाने चेंडू गेला मिड विकेटला. थर्ड विकेट कोल्हापूरनं काय दमदार गोलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला लावला सुरुंग. दमदार गोलंदाजी करीत प्रतिस्पर्धी संघ पुन्हा एकदा टोटली गेला बॅकफुटवर. 3 विकेट गेल्या तंबूच्या आश्रयाला. पहिली फळी कोसळलेली आहे. 12 चेंडू धावा फक्त इनमीन. 14 धावा पहिल्या षटकात आल्या. 13 नंतर मात्र दमदार गोलंदाजी. अतिशय भेदक मारा. प्रति षटकामागे 7 धावांचे इक्वेशन समीकरण. आस्किंग रन रेट. अजून बॉल बाकी आहे का. अच्छा लास्ट डिलिव्हरी. येणारा बॅटर बंटी पाटील. कॅप्टन कोल फ्रॉम CSK. फ्रॉम कृष्णा. हो हो ये सखे बंधू आहेत. पुन्हा पुण्यात हलक्यात पुष्कळ टॅपला चेंडू शॉट कव्हरला. खरं म्हणजे धाव झाली असती जर तुम्ही वेगाने निघाला असता, परंतु ताळमेल चुकलं गेलं. षटक क्रमांक दुसरं फिनिश. 12 चेंडू संघाची धावसंख्या 14 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 2 ओव्हर्स. फक्त धाव दिली फक्त इनमीन 1 धाव 3 विकेट. असं बॉलिंग ॲनालिसिस पृथक्करण बॉलिंग विश्लेषण. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. अचूकता भेदकता दाहकता असा हा संमिश्र मारा. ते पहिला आणि संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पदावर. यस वैयक्तिक म्हणजे 4 गोलंदाज जास्तीत जास्त 2चा कोटा आहे. रोशन पाटील हा कोटा आहे. त्याचा सिलेंडरचा फक्त 1 कोटा आहे. 2 महिन्याला 1 सिलेंडर. बरोबर की नाही. 1 दिवस जेव्हा रांधा नंतर दुसऱ्या दिवशी उपाय झोपला तरी चालत. पण सिलेंडर फक्त तुम्हाला 1 मिळणार. 2 महिने काही मिळणार नाही. चला बॉलिंग मार्क होता यार. हो 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 यस ब्लॉकरमध्ये पुन्हा एकदा चॉप करण्याचा प्रयत्न. शॉट कव्हरला. अफलातून फिल्डिंग पुन्हा एकदा डायरेक्ट फेक ऑन द स्टम्प्स. 1 धावमुळे संघाची धावसंख्या 15 वर. 15 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. सद्यस्थिती विद्यमान अवस्था. फॉर्च्यून इव्हेंट यांचं हे क्वालिटी क्लिअरिटी अशी ही जबरदस्त आरपार दिसणार ही वेबसाईट. आरपार म्हणजे जर कपडे जाड घाला. जे एक्सरेला दिसणार नाही. त्या दिवशी एक कॅमेरा बघितला मी. चला डावकुऱ्याचा फलंदाज रोशन पाटील. बंटी पाटील. सगळी पाटलांची मेजॉरिटी आहे. हो हो येस ब्लाइंड स्ट्रोक आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा डॉट बॉल. वेगाने चेंडू निघान गेलाय. दमदार गोलंदाजी. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी. संघाची धावसंख्या फक्त इनमीन 15 वर. पहिल्या 3 चेंडूमध्ये 13 धावा. नंतर मात्र 1 धाव. दुसऱ्या षटकात तिसरं षटक प्रगती पदावर. कमीत कमी ॲटलिस्ट 50 ते 60 धावा. अतिशय दमदार आयोजन. उन्हाची काहिली त्याच्यानंतर थोडासा थंडामध्ये गारवा. हो हो येस पुन्हा एकदा चांगला चेंडू खोदून काढण्याचा चेंडू केला आहे. शॉट मिड विकेटला. 1 धावमुळे संघाची धावसंख्या झाली 16 वर 16 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 16 वर. धावा किती झाली ॲप्रॉक्सिमेटली 40. मला वाटतं पहिलं स्टार्ट केलं असं वाटलं होतं की 50 ते 60 प्रोजेक्टेड स्कोर. नंतर मात्र कमालीची गोलंदाजी केली. खास करून
कृष्णा यांनी संपूर्ण ब्रेक विराम दिला. फलंदाजाला बॉलिंग मार्क तयार. रोशन पाटील. हो हो येस पुन्हा बघा टायमिंग जमत नाही, कसे जेमतेम खेळतायत. पुन्हा एकदा चांगलं रनिंग मध्ये विकेट. फलंदाज जोरदार अपेल परंतु येस रेफर टू टेक्नॉलॉजी. अरविंद भोईर. दिसते का चादर टाकू? दिसते ना? येस बॅट्समन इज आउट. रनआउट. खरं म्हणजे दुसरी धाव नव्हती, घेण्याचा प्रयत्न केला, अंगलट आला आणि ही पहिली रनआउटची विकेट. विकेट जाईल 4. संघाची धावसंख्या 17 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. अतिशय कमी जुजबी वाजवी मामूली किफायतशीर नगण्य धावसंख्या. नवीन बॅटर मिडल ऑर्डरचा मधल्या फलीतील फलंदाज. हे नाव काय रे भाई? हे काय इथं बसले, त्यांच्याकडे काय विचारणार? सूर्यकांत पाटील. यायला हा कुठं माखून आला? लाईव्ह वाले बघा जरा. या बा अजून मागतोय. हो हो येस पुन्हा आता मोठा फटका मारायचा आहे पण तो कनेक्ट होत नाही. दमदार गोलंदाजी. धावा झाल्या 18 वर. अजूनही बॉल बाकी षटकामधले लास्ट डिलिव्हरी. अचूक स्कोरिंग येस मिस्टर राहुलबाई. राहुल 4G फ्रॉम दानसर. 4G कंपनी म्हटलं तर दानसर. 4G स्पीड. चला बॉलिंग मार्क तयार. लास्ट डिलिव्हरी. हो हो येस पुन्हा एकदा बचाव. पुन्हा एकदा येस फॉलोथ्रोमध्ये शॉट मिडॉनला 1 धाव मिळेल. षटक क्रमांक 3 फिनिश. धावा झाल्या फक्त 19 धावा. म्हणजे प्रति षटकामागं 6.33 असं हस्किंग हंड्रेड इक्वेशन समीकरण. राहिले 12 बॉल. अटॅक आता करावा लागेल. दे माय धरणी टाय. षटकार चौकार मारावे लागतील. कारण पहिल्या षटकात जरी तुम्ही सुरुवात चांगली केली नंतर मात्र अतिशय कमालीची तकलादू बॅटिंग करून प्रतिस्पर्धी संघ पुन्हा हवी होताना 15 चेंडूमध्ये फक्त धावा दिल्या 5 विकेट गेल्या तर त्याच्यात 4 विकेट. धावा झाले 19. विद्यमान सामना श्री गणेश CSK तळोजे मजकूर त्यांच्या विरोधात प्रियांशी 11 ओम साई तळोजे मजकूर. अशी ही 16 गावांची ही प्रीमियर लीग. वार्ड नंबर 1 पनवेल महानगरपालिका आणि दमदार आयोजक चैतन्य क्रीडा मंडळ खुटारी तसेच राजेंद्र म्हात्रे यांची फॉर्च्यून इव्हेंट. हेमंत पाटील षटक क्रमांक 14 प्रगती बदल. आपल्या ठेवणीतला पठाडीतला वैयक्तिक पहिला इंडिव्हिज्युअल फसतो. अतिशय शानदार पर्व. गोट्या कुठे आहे? गोट्या तुमचा ऑपरेटर आहे ना? गोट्या कॅमेरामन. ओ हो येस आउटसाइड द ऑप्शन. पुन्हा द कॉट बिहाइंड. व्हॉट अ डिलिव्हरी. बॅटची लिडिंग एज. मॅग्निफिशन पीस ऑफ फिल्डिंग बिहाइंड द विकेट. विकेट झालं म्हणजे जवळ झालं 5. म्हणजे अर्धा संघ गारज झालाय. निमा संघ तंबूच्या दिशेने मार्गस्थ रवाना होता. 5 बाद 19 अशी वार्ताहर डीजे. आला चला नवीन बॅटर पंकज मडवी म्हणजे सिद्धी करवले वाटतं. तलोजे मजकूर मडवी पण आहेत. एका कुटुंबात 4 द्यावर आहे. ज्याला कसा काय पटत नाही समजत नाही. 4 द्यावर. हा वेगळा करणार जाणार एकत्र तिथं हे करणार.
चला बॉलिंग मार्क तयार. षटक क्रमांक 14 प्रगतीपदा 12 चेंडूमध्ये किमान ॲटलिस्ट 20-25 रन्स. 11 चेंडू बाकी आहेत. बॉलिंग मार्क तयार. राईट महोद विकेट. आणि हा यश पुन्हा आक्रमण करण्याचा बराच काळ हवेमध्ये. पुन्हा एकदा अगेन. ओहो व्हॉट अ मॅग्निफिशंट पीस ऑफ फिल्डिंग. वाकपास कोले मिड विकेट यांच्यामध्ये बरोबर लॉफ्ट केला होता. डिस्टन्स एलिव्हेशन आणि फकांड झाला गया. संघाला बसे 6वा धक्का. 19 अशी वाताहत यातायात दारुण अवस्था विदारक चित्र. आंबे पण का हे पंचाचे घरे पण का मल्टीपर्पज हायब्रिड संकरित क्रिश. त्या दिवशी एखादं नाव होतं घोन्सालिविस म्हात्रे. सांगा आता नक्की क्रिचर आहे का काय सांगा मला. कसलं कॉकटेल आहे. अहो यस पुन्हा एकदा खरा फटका परंतु जाईल नो मॅन्स लँडमध्ये. चेंडू शॉर्ट फाईन लेगला आणि मिळते 4 धावा. यस यस खराब सिलेक्शन खराब फिल्डिंग. जिथं एकही 1-2 का 4 धावा. असं वाटलं होतं की धावांसाठी 10 दिशा फिरेविषयी जगदीश अशी स्थिती होती. 4 धावा मिळते. बऱ्याच कालावधीनंतर वाट बघितली. धावा कशी आहे उद्या पण तो होणं महत्त्वाचं आहे. समथिंग इज बेटर दॅन नथिंग. 4 धावांनी संघाची धावसंख्या झाली 23. यस 18 चेंडूनंतर हा चौकार आहे. बरीच प्रतीक्षा वाट बघितली. घरात पाळणा हलत नव्हता. नंतर पाळणा आला. हो हो यस चाबूक शॉट मारायचा प्रयत्न. हो पहिला चौकार बघूया. नंतर मात्र षटकार दमदार बॅटिंग. हा बॅट्समन क्रिश गोंधली 4G गोंधली आहे रे. असं चुकू नका बाबा नाही का. नाही तर सला हा दुसऱ्याच्या घरात जायचा. नाही याच्या घरवाले शोधायचे. धावा झाल्या 29 रन्स. हो हो यस आउटसाइड द ऑफ. पुन्हा एकदा भेदक चेंडू वेगानं निघून गेला बघूया. डॉट बॉल आणि राहिला शेवटचा लास्ट डिलिव्हरी इन दी 4th ओव्हर. अंतिम चेंडू तयार. धावा झाल्या 29. 3 षटकामध्ये 19. या षटकामध्ये बऱ्यापैकी समाधानकारक थोडीशी धावसंख्या. हो हो यस स्वीप करायचा आहे. पुन्हा एकदा जोरदार आणि अशा प्रकारे चेंडू गेलाय बिहाइंड द विकेट. नशिबाचा आणि बॅट्समन इज आउट. चला षटक क्रमांक 7वी विकेट 7th विकेट. तर या नंतरची मॅच जयदुर्गा आणि त्यांच्या विरोधात नाथा गावंड तलेजे मजकूर. बरोबर ना. गाता नाता नाही गाता पण शेवटी था आहे ना. याला त्या दिवशी पालेसुला होती. गाथा गावंड शेवटी संतच. नाथ पण संतच आहे. हे फक्त तुकाराम महाराज होते त्यांची गाथा होती. हे बॅटर कोण आहे. राहुल पाटील हत्ती गेल्या फक्त हा शेपूट बाकी आहे. किती वळवळ करतायत बघूया. चला जयदुर्गा रोहिंदन आणि गाथा गावंड तलेजे मजकूर दोन्ही संघाचे कॅप्टन. जशी इनिंग संपेल शेवटचा अंतिम आखेचा निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर. शेवटचा गोलंदाज. अरे बाई नाव काय हे काय इथं बसले ना रे. प्रीतम पाटील. शेवटचा षटक प्रगती बघा. संघाचे धावसंख्या 24 चेंडूमध्ये 29 धावा म्हणजे 728 म्हणजे बरोबर 7.25 टार्गेट. म्हणजे आतापर्यंत बघूया आता या षटकामध्ये किती धावा जमवतात. कसा अटॅक करतील. राहिलं शेवटचं शेपूट. त्यांची चळवळ वळवळ मळमळ आणि हा दिशाहीन चेंडू. येस मट्टी ही पहिली वाईट दिलेली आहे का. आउटसाइड द ऑफ. स्वैर मारा दिशाहीन मारा. 1 धावेचं समर्थन. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या वृद्धिंगत होईल. 4 7 32 30 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट्स.
हो हो बॅटची लिडिंग आहे. शॉर्ट थर्ड बॅटला पुन्हा एकदा येस रन आउट. विकेट गेली 8. अजून आहे का काय 2-3 जण आहेत ना अजून. येस बॅटिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. वाईटसाठी घेतल्या बघूया. जाता जाता हातात काय पडले तर बंद पडलं. प्रज्वल म्हटते हा फलंदाज म्हटते धावा ना. फलंदाज आलाय डस्टबिनला. धावा आहे ना. धावा म्हणजे डस्टबिन. प्रज्वल नवीन बॅटर. फेअर डिलिव्हरी आईस यस चालू करा बघूया. अंपायर मात्र चांगले आहेत. मान्यता प्राप्त अंपायर आहेत. अप्रूव्ड बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. सर्टिफाईड बाय देवेंद्र फडणवीस. मान्यता प्राप्त अंपायर. कृपया ऑब्जेक्शन घेऊ नका प्लीज. दरम्यान हो यस आउटसाइड द स्टंप. अरे एक दिला म्हणून का दुसरा थोडीच देणार आहेत. चला बॉलिंग मारे या जयदुर्गा रोहिंटन त्यांच्या विरोधात गाथा गावंड तलोजे मचको दोन्ही संघाचे कॅप्टन. आमचा तर तुम्ही आवाज ऐकत असाल प्लीज. हो येस पुन्हा एकदा 11 लाईन करण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरी. नाही काही कसे ऐकतात ना मुद्दाम पडद्यामागे लपणार. हळूच बघून चोरून. अरे असं चोरून कशाला बघताय. हे देखो. चला म्हटलं नवी विकेट. एक मात्र बरं आहे जरी हारले तर सर्व जबाबदार. सर्वांना चान्स आला आहे म्हणजे कोणी कोणाला हसायला नको ना कोणी बोलायला नको. जाताना एकच जाणार गाडीत. बरं की नाही. त्याने किती दिला हवे तुम्ही किती देवे लावले सगळे जबाबदार. चला या बाबा शेवटचा हा उत्तर पूजा करण्यासाठी आलाय. हे नाव काय बाई. शुभम. यस राईट महोदय विकेट तयार. हो येस पुन्हा ह्या काय येस बघूया. वाईटचा इशारा. सवय मारा दिशाईन मारा भरकटला. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 31 फॉर द लॉस ऑफ 9 विकेट. 9 बाद 31. आता मात्र या संघाला क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी अचूक डब्यावर करावी लागेल. जोरदार अपेल चेंडू निघाल बिहाइंड द विकेट. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 32 फॉर द लॉस ऑफ 9 विकेट्स. अजूनही बॉल बाकी आहेत. एक बॉल अंपायर 1 बॉल टू गो. एकदा परत मोजा जरा. एक थांबा. एक बॉल बाकी आहे. पहिला वाईट होता. 5वा चेंडू वाईट म्हणजे वाईट डबल 2 झाले या षटकामध्ये. दुसऱ्या बॉलला रनआउट. 2 डॉट नंतर डॉट 2 आहेत. 2 वाईट आहेत. तिसरा रनआउट झाला बघा. देऊन टाका काय आहे ना नक्की. मग जाऊ दे मग आपल्या बाबा असं काय हे देऊन टाका लवकर. धावा पण कमी आहेत तशा काही टेन्शन नाही. अरे तिसऱ्याला रनआउट झाला. जर डाऊट असेल भूषण नाही फिल्डिंगवाल्याला बोला. त्या बॅटिंगवाल्याने त्यांना काय 2 दिले तरी त्यानं परवड त्यानं माहिती. नंतर रनआउट झाला. नंतर डॉट दुसरा डॉट झाला त्याला रनआउट झाला. नंतर बॅटर झाला त्याला वाईट टाकला आणि आता ही सिंगल. हा मग दुसरा रनआउट आहे ना तो. दुसरा रनआउट आहे. पहिला वाईट आहे तो बोल नाही बरोबर. चला चला एक धाव घ्या. ज्या तुमचे दोन्ही टीम आहेत या. चला बायची शेवटचा लास्ट डिलिव्हरी. संघाची धाव संख्या 31 फॉर द लॉस ऑफ 9 विकेट. 32 32 धावा. धाव बलाकार 9 बाद 32. राहिला शेवटचा बॉल.
बरोबर आहे. बॉलमध्ये कधी मिस्टेक नाही करायची. अजून एक वाईट. यस, हा फायदा आहे. धावा झाल्या 33 रन्स. हो यस, पुन्हा एकदा चेंडू गेलाय आणि हा पुन्हा एकदा येते. किती फायद्यात पडले बघा. 3 धावा आल्या म्हणजे टोटल धावाला स्कोर 35 आणि जिंकण्यासाठी पाहिजे 36 धावांची गरज. बघूया 7.20. 7 बाजे 35, 36 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. जरी टार्गेट कमी असलं, जर गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण कमालीचं केलं तर या धावा कधी कधी असं असतं. बघूया ज्यावेळी टार्गेट लो असलं मुकाबले नाही घ्या हवं बघूया. तर पुढचा आवाज तुम्ही ऐकाल आमचे. मी करू अख्खी. लाईव्ह चेक करा तुम्ही आमचा एकदा. लाईव्ह चेक करा. आवाज बसेल. नाही जाऊ द्या. काय राहत आमचं काम करणं आहे. हो बॉल भेटतो की सांगू बोलायला. तर नंतरचा आवाज ऐकाल तुम्ही आमचे नितेशजी भोई रायझिंग स्टार. त्याच्यानंतर तुम्ही आवाज ऐकाल रतनबुवा फेम करण कालन सरांचा आवाज ऐकाल. चला, आजचा आपण दिवसातील लीग स्टेजचा दुसऱ्या मॅचचा टॉस करत आहोत. गाथा गावंड तळोजा मजकूर आणि दुसऱ्या बाजूला जय दुर्गा रोहिंजन या दोन संघांदरम्यान कॉल असेल. तळोजा मजकूरचा कॅप्टनचा टेल इज अ कॉल अँड टेल इट इज. सो टॉस जिंकलेला. दोन्ही कॅप्टन थांबा आपण प्लीज. येस बाईट कंपल्सरी आहे. चला, हरकत नाही. बघा डिसिजन सांगा. फिल्डिंग करणार. येस. सो गाथा गावंड तळोजा मजकूरने टॉस जिंकलेला आणि फिल्डिंग ते करणार आहेत नेक्स्ट मॅचमध्ये जेव्हा त्यांच्या अगेन्स्ट खेळणार आहेत जय दुर्गा रोहिंजन. कुठेही जाऊ नका. परत आपण ऑनगोईंग मॅचच्या दिवशीने ऐकूयात पुन्हा एकदा करावेचाच आणखी एक जबरदस्त आवाज. आमचे परम मित्र आणि बऱ्याच दिवसानंतर खऱ्या अर्थाने या सोळागाव प्रीमियर लीगच्या निमित्तानं त्यांच्याकडे आमची भेट होती. ऐकूयात नितेशजी भोईर सरांना. थँक्यू. थँक्यू सो मच गुरुवर्य दशरथजी पाटील साहेब आणि थँक्यू सो मच करण कालन सर. आज महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध आणि गोड समृद्ध समालोचक, आज ज्यांनी मराठी भाषेला समृद्ध केलं आपण असं म्हणूया, असे 2 समालोचक त्यांच्या समवेत मायक्रोफोन शेअर करण्याची ही आमची पहिली सुवर्ण संधी, सुवर्ण पर्व आज आपण एन्जॉय करतोय. श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी फॉर्च्यून इव्हेंट आयोजित आज युवकांचं नेतृत्व आपल्याला पाहायला मिळते. युवा म्हणजे उत्तम आयोजन, युवा म्हणजे उत्तम नियोजन आणि युवा शक्ती मैदानात उतरली की मग खेळाला एक नवी ऊर्जा आणि उत्साह निर्माण होत असतो. आज खऱ्या अर्थानं एका अशा स्पर्धेचा आपण सुवर्ण साक्षीदार होत आहोत, ज्या स्पर्धेनं पहिल्याच पर्वामध्ये क्रिकेटची भव्यता, क्रिकेटची दिव्यता आणि क्रिकेटची प्रगल्भता आपल्याला पाहायला मिळाली आहे. एकंदरीतच रायगडचं भव्य क्रिकेट, पडविलचं भव्य क्रिकेट आणि आज खुटारी या गावामध्ये श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ यांचं एक उत्तम असं व्यवस्थापन स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळेल. खेळ सुरू होण्याच्या या क्षणी क्रिकेट या खेळातला रोमांच मात्र नक्कीच शिगेला पोहोचलाय आणि या प्रत्येक क्षणाला शब्दरूप पंख देण्यासाठी मी स्पोर्ट्स कॉमेंटेटर नितेश भोईर आज आजच्या या स्पर्धेची रंगत वाढवण्यासाठी सज्ज आहेत आमचे पंच, सज्ज आहे आमची लाईव्ह फॉर्च्यून इव्हेंट टेक्निकल टीम, सज्ज आहेत आमचे गुणवान गुणलेखक. अलॉंग विथ वी आर ऑल सेट टू रिझम द सेकंड इनिंग ऑफ द फर्स्ट मॅच. ओपनिंग मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. श्री गणेश CSK तलोजे मजकूर त्यांच्या विरोधात विरियांश 11 टीम ओमसाई तलोजे मजकूर. पहिल्यांदा टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा एक धाडसी डिसिजन आपण पाहिला. CSK या टीमनं ऑपोजिट टीम कॅप्टनला मात्र नक्कीच
निर्णायक मात्र टार्गेट इथं सेट झालंय ते 36 धावांचं आणि हे टार्गेट चेस करण्यासाठी वन ऑफ द आयडियल ओपनिंग पेअर फ्रॉम बॅटिंग टीम प्रियांश 11 ओमसई तलोजी मजकूर या टीमकडनं प्रीतम पाटील अँड भूषण पाटील अशी पाटील बंधूंची ही जोड बोली आपल्याला पाहायला मिळते. द गेम इज ऑन. पहिलाच बॉल फ्लाईट दिली, बीट केलं, स्विंगिंग बॉल राहुल पाटील. राहुल या नावातच जादू आहे. आमच्या समवेत गुणवान गुणलेखक राहुल 4G वेल फेम वेल नोन आज आम्हाला सहाय्य करत असताना ॲज अ स्कोरर. पहिला बॉल फ्लाईटीत दिली आणि दुसरा हे बॉल फ्लाईट दिली आहे, डॉट बॉल. दरम्यान नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी या क्रीडांगणासाठी खऱ्या अर्थानं JCBची व्यवस्था करण्यात आली आणि त्यासोबत त्यांचा संघ देखील नेक्स्ट मॅच आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. जयदुर्गा रोइन्सनचे ओनर उद्योगपती 1700 सरकार आदरणीय प्रसादजी पाटील साहेब यांना विनंती आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. सहर्ष स्वागत आहे आपलं. यावेळेला मात्र ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, फटका सजवण्याच्या पोझिशनमध्ये नव्हते खरं तर. मिडल स्टम्पचा बॉल शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवरनं बॉलला इनसाइड आउट खेळायचं होतं परंतु बॅटचा फेस लवकर बंद झालं. कदाचित राहुल मला असं वाटतं की बॉलची गती फलंदाजाला रीड करता आली नाही, तिथे चकमक झाली. जिथे आपण पाहतोय की कदाचित थोडंसं फॉरवर्ड येऊन बॉलला हलवार पद्धतीनं जर का मिड ऑन क्लिअर करण्याचा जर का प्रयत्न केला असता तर कदाचित एकपेक्षा जास्तही मिळाले असते, 2 किंवा 4ही मिळाले असते. शॉटचं सिलेक्शन वॉज द क्वेश्चन वेन वी टॉक अबाउट क्रिकेट. इट्स ऑल अबाउट टायमिंग. नेक्स्ट बॉल. हो, यावेळेला मात्र स्टेअर केलं बॉलला. बघा, क्रिकेट हा फक्त ताकदीचा खेळ नाही आहे. क्रिकेट हा खऱ्या अर्थानं तुमच्या संसद विवेक बुद्धीचा खेळ आहे. जिथे आपण म्हणतो ना की क्रिकेटमध्ये आकडे फार महत्त्वाचे असतात. आकडे काय म्हणतायत? 30 चेंडू 36 धावा, प्रति एका षटकागणिक फक्त 7-7.5 एक खऱ्या अर्थानं चेसिंग रन रेट असल्या कारणानं किमान एक चौकार किंवा एकेरी दुहेरीने सुद्धा धावसंख्या चेस होऊ शकतात. हा मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज स्ट्रोक बॉल गेलाय, 1 बाउन्स ओव्हर द डिफेन्स, येईल हा पहिला चौकार. असं पाहिलं गेलं तर फलंदाजानं पोषक आणि पूरक वातावरण आहे. पुढे आले, स्टेप आउट झाले, अगोदरच ठरवलं की मी ठोकणार आणि ठोकलाय. अजून एक सलगचा दुसरा चौकार. 20 फर्स्ट ओव्हर एंड इज वेल आपल्याला पाहायला मिळालं. 2 चौकार आले. आक्रमकतेनं प्रीतमनं त्याची दाहकता दाखवली आणि वन ऑफ द फायनेस्ट ओपनिंग पेअर. सलामीचा फलंदाज तसं पाहिलं गेलं तर तो तोडफोडच पाहिजे आणि तोडफोड त्यानं सुरुवाती केली. पहिल्या षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारी टीम धावांना चेस करत असताना बिनबाद 10 पहिलं दशक कंप्लीट झाले. कुटारीचा बोलबाला झाला या, फॉर्च्यून इव्हेंट कुटारीचा बोलबाला झाला या. न पनवेल तालुक्यात 16 प्रीमियर लीग गाजते या. 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 फॉर्च्यून इव्हेंट म्हटलं की मग हाय डेफिनेशन, मल्टी कॅमेरा अँगल्स, स्लो मोशन रिप्लेज, 4Kचं खऱ्या अर्थानं स्क्रीन प्ले आणि याचबरोबर करण कालन सर जर का आपण उल्लेख करायचा झाला फॉर्च्यून इव्हेंट तर ग्राफिक्स आणि लाईव्ह स्टॅट्समुळे प्रत्येक सामन्याची प्रत्येक अंक, प्रत्येक घडी, प्रत्येक घडामोड आणि प्रत्येक आकडा आपल्याला क्षणाक्षणाला समजत असतो. लाईव्ह स्कोर, रन रेट, खेळाडूंची आकडेवारी आणि त्वरित उपलब्ध असणारी ही प्रत्येक इन्फॉर्मेशन मात्र नक्कीच समालोचकांना सुद्धा सहाय्य होत असतं. एंड बदललाय, स्ट्रेट बॅटनं खेळून काढलाय. द गॉड ऑफ क्रिकेट सचिन रमेश तेंडुलकर सरांची आठवण करून देणारा सौंदर्यतेनं, ब्युटी ग्लॅमरनं भरलेला फटका. पहा ॲक्शन रिप्लेमध्ये फलंदाज भूषण पाटीलच्या बॅटमधनं आलेला हा स्ट्रेट बॅट चौकार. क्रिश अंडर 19चे अतिशय धाडसी खेळाडू. ओव्हर द विकेट त्यांचा कंट्रोल फार चांगला आहे त्यामुळे त्यानं केलेले हे कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं. पेस ऑफ केलं.
पहिला बॉल राहुल सर हिटिंग झोनमध्ये टाकला होता आणि गोलंदाजानं जेव्हा जेव्हा चेंडू आर्कमध्ये टाकलेत त्या या मैदानामध्ये थांबणारे नाही आहेत. आपण सातत्याने हे पाहत असतो. त्यामुळे थोडं फलंदाजाला चॅलेंज होईल अशी गोलंदाजी तुम्हाला करावी लागेल. एक्झॅक्टली कशी तर शॉर्ट ऑफ गुडलेन स्पॉटवर बॉल फेकावे लागतील, वाईड यॉर्क चेंडू तुम्हाला फेकावे लागतील, गुडलेन स्पॉटवरनं बॉलला थोडं वलन तुम्हाला द्यावं लागेल. अशी काही गोलंदाजी जर का झाली तर कदाचित या मॅचमध्ये या 37 धावांमध्ये सुद्धा चांगली फाईट तुम्हाला करता येईल. रसिक प्रेक्षकांना अपेक्षित कशी मॅच आहे तर रसिक प्रेक्षकांना एक रफ अँड टफ मॅच पाहिजे, क्लोज एन्काउंटर. सामना शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत जर का गेला तर रसिक प्रेक्षक म्हणत असतात की आज मॅच मस्त झाली. कालच्या दिवसामध्ये पहिला सामना 1-6 आला होता. अनोख्या शैलीनं हा बॉल फुल केलाय. स्लो मोशन रिप्लेमध्ये या फटक्याचं सौंदर्य आपल्याला फॉर्च्यून इव्हेंटच्या या स्क्रीनवर पाहायला मिळेल. 6 रन संख्या पोहोचली 22 वर. डीजे झणझणीत झाली आहे. अजून एक आक्रमण व्ही शेप मध्ये एक्स्ट्रा कव्हर रिझन क्लिअर होईल, मिळेल हा अजून एक बेधडक चौकार. बॅटर भूषण ऑन अ फायर. काय नॉक केलंय या मॅचमध्ये. नेट रन रेटचा फार इक्वेशन नाही आहे कारण हा जो बिग बॅश फॉर्मॅट आहे हा जो 70-70 फॉर्मॅट आहे ज्याला आपण राऊंड रॉबिन फॉर्मॅट म्हणत असतो. म्हणजे एक संघ तुमच्या बॉक्समधनं तुमच्या त्या चौकटीमधनं प्रत्येक संघासोबत एक समान किमान खेळणारच आहे आणि तो खेळणारच. मग तुम्ही विनरमध्ये खेळणार, तुम्ही लुझरमध्ये खेळणार, किंबहुना नेक्स्ट मॅचमध्ये विनरमध्ये तिथे मॅच होईल, तिथून जो सामना पराभूत होईल तिथून आणि खालून लुझरमधून जो जिंकेल त्याच्यामध्ये एक किमान मॅच होणार. म्हणजे राऊंड रॉबिन फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या आज चौकटीमध्ये तुमच्या प्रतिस्पर्धी त्या बॉक्समधनं एका टीमसोबत मात्र खेळ करायचाच आहे या शंका नाही. मॅच लवकर फिनिश करण्याचा मनसूबा आहे. धावसंख्या झाली आमचे राहुल गुणवान गुणलेखक आम्हाला अपडेट करतात की धावसंख्या झाली ती 28 आणि आता काढायच्या त्या फक्त इन मेन सिंगल डिजिटमध्ये 8 धावा काढायच्या आहेत. 18 चेंडू आणि 8 धावा. सोपं आहे समीकरण. या मॅचमध्ये तुम्ही जरी पराभूत झालात तरी सुद्धा तुम्हाला दुसरी संधी मिळणार आहे, बरोबर. कारण हा फॉर्मॅट प्रीमियर लीगची संकल्पना आहे जिथे आपण पाहतो की काही झालं प्रयत्न मात्र शेवटपर्यंत सोडू नका. अशाही मॅचेस कधी कधी आम्ही कलाटणी देताना पाहिलेत. कदाचित या षटकामध्ये 2-3 विकेट्स आल्या, 1-2 बॉल डॉट गेले, मेडन षटक आलं तर मॅच थोडी रंगेल. मॅचमध्ये रंगधणू उधळणारा गोलंदाज तुम्हाला मैदानामध्ये लॉन्च करावा लागेल. नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड हे खेळाडूकडे असणं फार गरजेचं आहे. कधीही हार न मानणारी क्षमता तुमच्याकडे असणं पाहिजे. अजून करावे प्रयत्न, भरारी घेत अजून उंच जावं आपण सातत्याने म्हणत असतो आणि प्रयत्न हे करावे लागतील. 18 चेंडू 8 धावा तसं समीकरण पाहिलं गेलं तर मॅथमॅटिकली फार सोपं आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येला जरी उभारली ना तरी सुद्धा लिलिया या 6 चेंडूमध्ये 6 आल्या, नेक्स्ट 12 मध्ये 2 उरतील. परंतु हे इक्वेशन कठीण करायचं आहे. गोलंदाजांना परिश्रम घ्यावे लागतील. राहुल पाटील आरपी गॉन. ओ नाही, कमिटमेंट तितकी पाहायला मिळाली नाहीये पण हरकत नाही. मिळाल धावा 4 रन संख्या आता काढायच्या तर फक्त 2 धावा. डीजे हव्यात. सामना मात्र पूर्णपणे फसलाय आता फिल्डिंग टीमसाठी. कदाचित टॉस जिंकून कॅप्टन जो बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला, क्षेत्ररक्षण करत असताना फिल्डिंग करत असताना आपण मगाशी पाहिलं की त्यांनी एकही चूक केली नाही. गोलंदाजी चांगली पथ्यावर पडली. पहिल्या 4 षटकांचा खेळ चांगला झाला आणि अर्थातच जी गोलंदाजी पथ्यात पडली, क्षेत्ररक्षण चांगलं झालं त्यामुळे धावांना रोख दिलाय 35 वर. सुरुवात होत असताना पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार आले आणि त्यानंतर मात्र पुढच्या 19 चेंडूमध्ये एकही चौकार षटकार आला नाही. हे गणित आहे
आणि हे गणित मात्र आमच्यापर्यंत अपडेट केलं आमचे गुणवान गुणलेखक राहुल यांनी. बॅकवर्ड होतं, थोडं कठीण होतं. इट वॉज ॲक्च्युली हाफ चान्स. परंतु मैदानामध्ये असं समीकरण असताना पराभवाची सर्पमाळ तुमच्या गळ्याभोवती रुळत असताना तुम्हाला हा झेल टिपणं फार गरजेचं होतं. एकच धाव काढायची आता, जिंकण्यासाठी फक्त एक काढायची आहे. फिल्डिंग करणाऱ्या टीमला अर्थातच आपण श्री गणेश CSK या टीमला आपण सांगूया की शेवटानंतर एक नवीन सुरुवात जरूर असते. काल्या ढगाला एक चंदरी किनार ही जरूर असते. कधी आशा सोडू नका. जीवनात आणि खेळात आणखी एक शक्यता ही नक्की असते आणि एक संधी तुम्हाला मिळणार. करू आम्ही अभिनंदन प्रियांश 11 टीम, ओम साई, तलोजिम मजकूर आणि मी पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा देऊ श्री गणेश CSK या टीमला. आणि नेक्स्ट मॅच